नमस्कार मित्रांनो, इंदावडीका ते मला यूट्यूब चॅनल पुन्हा स्वागत करतो आणि शुभ सकाळ. आता मी आहे डोंबिवली फडतर रोड येथे आणि इथे चालू आहे इंडिया फर्स्ट स्ट्रीट बुक शो किंवा प्रदर्शन बघू शकतो. आणि हे होतं आहे पाईस फ्रेंड्स लायब्ररी यांच्या मनातून यांनी प्रेझेंट केलेले आहे. आज आहे वर्ल्ड बुक डे, सो आज सेलिब्रेट होतो आहे इंडिया फर्स्ट बुक स्ट्रीट डे. आपण बघूया कसं आहे. सगळं प्रदर्शन चालू आहे. पुढे खूप साऱ्या बुक्स ठेवलेले आहेत, बघू शकता. पाईस फ्रेंड्स लायब्ररी प्रस्तुत मेक बुक्स युअर फ्रेंड्स. इंडिया फर्स्ट फ्री बुक स्ट्रीट चालू आहे इथे, आपण जाऊन बघू शकतो. तर आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया की लाईन जाम फार लांबच आहे, पूर्ण लांबपर्यंत लाईन गेली आहे. कुपन घेतलंस ना, एका ह्याच्यावर एक पुस्तक घ्या. आपल्याला कुपन भेटलं तर आपण एक पुस्तक. सर्व वाचकांना एक विनंती आहे, प्रत्येक वाचकाने एंट्री करताना एक कुपन सोबत घ्यायचे आहे. आणि लाईन खूप मोठी आहे. एकच पुस्तक मिळेल. एक्झिट करताना कुपन जमा करायचे आहे. ज्या वाचकाला पुस्तक मिळाले असेल त्याने लवकरात लवकर एक्झिट व्हायचं आहे. एक व्यक्ती एक कुपन एक पुस्तक घेऊ शकतो वाचण्यासाठी. प्रत्येक वाचकांना नम्र विनंती, एंट्री करताना एक कुपन आपल्याला घ्यायचे आहे. एक वाचक एक कुपन एक पुस्तक. ज्या वाचकांना पुस्तक मिळाले असेल, आपल्या आवडीनुसार पुस्तक घेतलेलं असेल, त्यांनी एक्झिट व्हायचे आहे. नम्र विनंती आहे, आपण सर्व या बुक स्ट्रीट कार्यक्रमाला आलात याबद्दल सर्व वाचकांचे पई फ्रेंड लायब्ररी तर्फे आपले आभार. ज्या वाचकांना पुस्तक मिळाले, प्रत्येक व्यक्तीला एक पुस्तक मिळणार आहे. यासाठी एंट्री करत असताना आपण बेटा उभे राहून नका, एका जागी उभे राहून नका, एका जागी असं आलं. आणि आता ते बहुत खूपच गर्दी झालेली आहे.
नमस्कार, मी हेमंत नेहते, पै फ्रेंड लायब्ररीचे जे विविध उपक्रम राबवत असतात त्यामध्ये उपक्रम सदस्य म्हणून मी काम करीत असतो. गेली हे आपलं बुक स्ट्रीट या कार्यक्रमाचे आपले दुसरं वर्ष आहे. या दुसऱ्या वर्षामध्ये रात्री 11 वाजता जवळजवळ 500 विद्यार्थ्यांनी हे बुक रचलेले आहेत. छान प्रकारे या फडके रोडवर आपण मांडलेले आहेत. सकाळी 2 वाजेपर्यंत हे पुस्तक पूर्णपणे मांडून झालेले होते आणि आज सकाळी 5 वाजेपासून ही या बुक स्ट्रीट या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे एका व्यक्तीला वाचकाला एका व्यक्तीला एक पुस्तक आपण विनामूल्य देत आहोत. आज डोंबिवलीमध्ये असा हा कार्यक्रम आज 23 एप्रिल पुस्तक दिनाच्या पूर्वसंध्येला 21 तारखेला रविवारी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. पूर्ण भारतामध्येही अशा प्रकारचा उपक्रम कुठेही झालेला नाही आणि असा उपक्रम पुस्तक दिनाच्या पूर्वसंध्येला 21 तारखेला रविवारी आज आपण केलेला आहे. या पुस्तकाच्या बुक स्ट्रीट या कार्यक्रमामध्ये आपण लहान मुलांपासून तर वयस्कर व्यक्तींनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि ह्या वाचन चळवळी वाढत चाललेली आहे. असा कुठेही उपक्रम आजपर्यंत झालेला नाही आहे आणि नेहमी डोंबिवलीकर आपल्याला ती साथ देत असतात आणि अशा प्रकारच्या उपक्रमाला आपण सुद्धा सहकार्य करावे, कार्यक्रमाला यावे ही विनंती. आणि असा उपक्रम हा डोंबिवलीमध्ये किंवा अख्ख्या भारतामध्ये फर्स्ट टाइम झाला असेल, पहिल्यांदाच. दुसरं वर्ष फ्रेंड लायब्ररीने हा कार्यक्रम दुसऱ्या वर्षामध्ये आपण करीत आहोत. आणि आता तुम्हाला असं नाही वाटत का, कारण आता मोबाईलचा जास्त जो आहे लहान मुलांपासून छोटे मुलं पण आता मोबाईलवर जास्त बघतायत, मोबाईल चालवतात, तर ह्या बुक्स त्यांना काय अफेक्ट करू शकतात का? हां, आता काल रात्री जवळजवळ काही शाळांचे 7 वर्षाचे 8 वर्षाचे विद्यार्थी उत्स्फूर्तपणे पुस्तकं लावण्यासाठी आलेले होते. म्हणजे अक्षरशः ते आवडीने पुस्तकं लावत होते, त्यामध्ये त्यांचे लेखक वाचत होते. कुठंतरी आज विद्यार्थी हा मोबाईलपासून जर असे उपक्रम राबले तो मोबाईलपासून नक्कीच दूर जाणार आहे आणि आपल्याला या उपक्रमाचा फायदा पुढील भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी नक्की होणार आहे. म्हणजे मोबाईल ही चांगली गोष्ट पण आहे, तसंच ते वाईट पण आहे, पण ते वापरण्यावरती आहे, कशावर डिपेंड आहे. आणि असे उपक्रम राबवले तर नक्कीच विद्यार्थी मोबाईलपासून दूर होणार आहे. जसं आपल्या डोंबिवलीमध्ये नेहमीच असे उपक्रम, दिवाळी पहाट झाली, आता मागेच गुढीपाडवा झाला आणि त्यामध्ये आपले सरांनी आपल्याला जे इन्स्टावरती रील होते, कॉम्पिटिशन पण होती, त्यात पण सर्वांनी सर्टिफिकेट दिलं. म्हणजे कसं त्यांना उत्स्फूर्तता भेटली आतमधून, म्हणजे असं अजून आपण केलं पाहिजे. तसंच आता डोंबिवलीमध्ये चालू आहे स्ट्रीट बुक होत ना, पै फ्रेंड्स लायब्ररीतर्फे. सर्वांचं खूप मस्त प्रतिसाद भेटतो याला. खूपच सकाळपासून गर्दी आहे. म्हणजे 5 वाजल्यापासून कार्यक्रम चालू आहे ना, 5 वाजल्यापासून कार्यक्रम सुरू झालेला आहे. हां, म्हणजे मी 2 दिवसाआधी बघितलं, डोंबिवलीकर हा पेज आहे इंस्टाग्रामवरती, त्यावरती मी बघितलं. हां, तेव्हा मला वाटलं मी पण यावं आणि व्हिडिओ बनवून सर्व डोंबिवली जिथं मला व्हिडिओ जाईल तिथं सर्वांनी बघावं अशी माझी इच्छा आली, म्हणून मी सकाळी आलो इथे. आपण आले त्याबद्दल आपले पै फ्रेंड लायब्ररी, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि पोलीस विभागातर्फे आपल्या शुभेच्छा. थँक्यू सर. तुमचं नाव काय बोलतो? हेमंत नेते. हेमंत नेते सर, तुमचं खूप धन्यवाद अशी माहिती दिल्याबद्दल. आणि बुक्स खूप छान असे बुक्स इथं उपलब्ध आहेत, मी पण बघितले, खूप मस्त वाटलं. असं उपक्रम डोंबिवलीमध्ये होते ते, त्यामुळे तुमचं खूप खूप धन्यवाद. चला आता एक्झिट मारूया. खूप सारे पुस्तक बघितलेत आणि आम्ही शॉर्ट्स घेतलेत, तर एडिटिंग करून मस्त गेलं तर निघूया. आणि इकडे कोणतं पुस्तक नाही घेत, ओके. आणि समोरचं आहे ते गणेश मंदिर, जाऊ आपण गणेश मंदिरात पण. आणि असा पडतो ते पार बुक स्ट्रीट. हां, आणि आता आपण जाऊया मंदिरामध्ये. पोलीस बंदोबस्त खूप आहे इथे आणि खूप मजा आली असते इथे. त्या पुढे आहे गणेश मंदिर डोंबिवलीचं, तर तिकडे जाऊया. आतमध्ये शूटिंग करायला आऊट नाही आहे, मी लावून येतो. नंतर बघ शूटिंग करायला अलाउड असेल तर मी काढतो, नाही तर तसं आज संडे.
मोठं दर्शन चांगल्या प्रकारे आणि बाहेर आतमध्ये फोटो लावला होता. मी विचारलं त्यांना म्हणजे नाही चांगलं. असा होता हा डोंबिवलीचा आता 5 फ्रेंड्स लायब्ररी प्रेझेंट इंडियात फर्स्ट म्हणजे डोंबिवलीचा प्रेझेंट आणि इंडिया मी फर्स्ट सांगितलं बुक स्ट्रीट वर्ल्ड बुक डेच्या दिवशी हे चालू आहे. खूपच मजा आली. खूपच चांगला प्रतिसाद मिळाला डोंबिवलीकरांकडून आणि सर्वांनी प्रेझेंट राहून इथे खूप सारे पुस्तक वाचलेत. काही घेऊन पण गेलेत. थोडं कन्सेप्ट सिम्पल आहे. कुपन भेटणार एक पुस्तक घ्यायचं एक व्यक्ती एक पुस्तक एक कुपन आणि तुम्ही नंतर त्यांच्या लायब्ररीला विजिट करून ते कुपन आणि पुस्तक ते पण मिळू शकता. असं कन्सेप्ट आहे. खूप छान कन्सेप्ट आहे आणि माझं खूप मजा आली इथे अटेंड राहून ते सर्व पाहायला. म्हणजे अजून पुढे अजून खूप सारे असे नवीन नवीन शोध राहतील ते पण होतं. ते काही गणपती डोंबिवली स्ट्रीट ते पण होतं सगळं नवीन तेव्हा मी जायचं आहे. आता मेन डोंबिवलीचा पेजला बघितला म्हणून मी आलो. ठीक आहे भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांना तुम्ही बघत राहा गावीचं आयुष्य आणि आधी पुण्याचं बडकलं मित्र आलं पुढून जायचं मला तिकडून पुढे जायचं आहे बोलता मी पुढे येऊन गेलो. ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बघत राहा गावीचं आयुष्य आणि डोंबिवलीच्या असे गोष्टी मी तुमच्यापर्यंत आणत राहील. बाय बाय.